तिथे एक ओढा दिसतो आहे. त्या ओढ्यामध्ये दररोज आम्ही खोऱ्यानं असं खड्डा काढून जायचो. मग 100 घागरी 150 घागरी पाणी साठायचं. ते आम्ही असं जारनं घागरीमध्ये भरून 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 आणून घालायचो. 3 पासून पहाटे पाणी घालायचंच. एक मुलगी होती माझ्याकडे कामाला, तर ती मुलगी यायची 3 वाजता. बॅटरी घेऊन यायचो, पाणी भरायचं, एक झाडाला 2 घागरी ओतायचं पहाटेपासून. हां. मग 6पर्यंत 3 ते 6 पहाटे 6 वाजता पाणी संपलं. घरी जाऊन मग शेण काढायचं. 12-13 म्हशी होत्या, मुरा म्हशी. दूध काढायचं, दूध डेअरीला घालायचं दोघांनी मिळून. परत कोंबड्या भरपूर होत्या. म्हणजे सतत रात्री फक्त 1.5 ते 2 तास झोपायचं, ते कष्ट करायचं. मग अशातून केलं नंतर काय झालं की पाण्याचा प्रश्न कसा सुटला की आमदार श्रीपतरावजी शिंदे इथले गडिंग्लज तालुक्याचे, त्यांनी मला जवाहर योजनेमधून विहीर दिली. मग ह्या विहिरीवर आता कितीतरी बघा डोंबाऱ्यांच्या झोपड्या आहेत, गाव सगळं म्हणजे त्याचा वापर करत आहे. आणि आमच्या माळावर ह्या मग झाडांच्या पाण्याचा प्रश्न सुटला. परत मी ऊस लावला. सगळे म्हणायचे की ह्या दगडावर ऊस कसा येईल, पण मी तो करून दाखवला. मग कृषी अधिकारी वगैरे यायचे आणि मला सांगायचे की बायोमिल बायोगोल ते खतं वापरा. आणि ते मार्गदर्शन केल्यामुळे ते पीक पण चांगलं यायचं. आणि मी स्वतः कष्ट करते त्याच्यामुळं एकदमच चांगलं पीक आलं. परत नंतर नारळाची बाग करावंसं वाटलं. मग चिक्कू वगैरे फळांची झाडं असं सगळं केलं आणि ते 100% सगळे यशस्वी झाले. क्रिस्पी चीज चिकन वडा एकदा खाल्लात की पुन्हा यावंसं वाटेल.